नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मित्र या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आपण बघितलंच की ईश्वरी आणि अर्णवचं घरातले सगळेजण लग्न लावून द्यायला तयार असतात आणि त्यांचे आता लग्नाची विधीही चालू होऊन जातात. आणि तेव्हाच वल्लरी बघते की सुप्रिया इथे नाहीये. बहुतेक मुलीच्या लग्नाचे मंगलाष्टका आईने ऐकायचे नाहीत म्हणून ती कदाचित रूममध्ये बसलेली आहेत. वल्लरी म्हणते पटकन तोंड दाखवून निघून जाऊयात. आणि इकडे याची आई, ईश्वरीची आई रडत असते. मंगलाष्टका चालू आहेत ना प्रेक्षकांनो, म्हणून मामाला आनंद होतो मामी आल्यामुळे आणि मामा अर्णवला खुणवतात की मामी आली आहे तुझी. इकडे अंजली फार खुश दाखवलेली प्रेक्षकांनो, कारण अंजलीच्या मनात ईश्वरीच होती हे आपल्याला अर्णवने सुद्धा बोलून दाखवलेलं असतं. राकेश मात्र या दोघांच्या लग्नाकडे बघतच असतो. तो काहीच करू शकला नाही ना, तो संतापलेला असतो. तो नक्कीच आता काहीतरी करेल प्रेक्षकांनो, पण आपण लग्नाचा आनंद घेऊयात. आणि सर्वजण ईश्वरी आणि अर्णववर फुलांचा वर्षाव करत असतात, अक्षतांचा वर्षाव करत असतात आणि इथे ह्या मंगलाष्टका संपतात. मंगलाष्टका झाल्यानंतर या दोघांमधील अंतरपाठ काढतात. तेव्हाच ईश्वरी अर्णवकडे आणि अर्णव ईश्वरीकडे बघतच असतात. आणि अर्णव ईश्वरीकडे बघत असतानाच त्याने पहिल्या दिवशीची ईश्वरीची भेट दाखवून दिलेली आहेत आपल्याला. जेव्हा अर्णवच्या शोचा फॅशन शो चालू असतो तेव्हा तिथे चुकून ईश्वरी पोहोचते आणि अर्णव विचारतो कोण आहेस, तेव्हाच ईश्वरी त्याच्या अंगावर पडते आणि तो तिला झेलतो. त्याला ते सगळं आठवतं की तिच्यामुळं झालेलं नुकसान, म्हणजे हे दाखवून नाही द्यायचे पण त्या गोष्टी त्याला आठवतात. आणि त्यानंतर जेव्हा ईश्वरी तिच्या आत्यासाठी स्प्रे आणायला जाते तेव्हा ती त्या गाड्यांवरनं उडी मारून पळत जाते आणि ती नेमकी त्याच्याच गाडीवर येऊन पडते आणि तिचं हेल्मेटही हेल्मेटमुळं त्याची गाडीची काच फुटते. हेही त्याला आठवतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलेल्या आहेत. एकदा अर्णव आणि तिच्यामध्ये आर्ग्युमेंट होत असतात आणि ईश्वरी पडते तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि त्याही गोष्टी इथे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर जेव्हा अर्णवच्या गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किट होतो तोही सीन यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दिलेला आहे. अर्णव कसं ईश्वरीला वाचवतो आणि वाचवताना एक छानसा टोमणाही देऊन जातो. अर्णव म्हणतो की माझ्यासारखं कोणाला स्वतः सावरता येत नाही. आणि इकडे आजीला आठवतं की गुरुजी काय म्हटलेत. गुरुजी म्हणतात ही जगातली सर्वात अशुभ जोडी असेल असं समजा. ते गुरुजी म्हणतात थोडक्यात एकच सांगतो, हिच्याशी लग्न झालं अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मंगलाष्टका झाल्यामुळे सुप्रियाताई बाहेर येतात आणि वल्लरी सुप्रियाला पाहून तिला घाम फुटतं प्रेक्षकांनो. आणि ती तिथून सुप्रियाताईंना बघून वल्लरी तिथनं निघून जाते. आणि मामा म्हणतात अरे अर्णव, ईश्वरी एकमेकांना हार घाला. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना हार घालण्यासाठी समोरासमोर येतात. आणि इकडे राकेशचा तळफळाट होतो की मी ईश्वरीला मिळवण्यासाठी किती साऱ्या गोष्टी केल्या आणि तरीही ती माझी झाली नाही. त्याचा इतका संताप आणि चिडलेला चेहरा बघून मला तरी वाटतंय की तो आता नक्की काहीतरी कारस्थान करत. आणि तो कारस्थान करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. हे राकेशला त्या गोष्टी आठवतात की अर्णव म्हणतो माझ्या ताईच्या बाबतीत फसलो मी, पण ईश्वरीच्या आयुष्यात असं नाही होऊ देणार. ईश्वरी अर्णवच्या गळ्यात हार घालताना तिला त्या गोष्टी आठवतात की अर्णव आपल्यावर किती चिडचिड संताप करायचा आणि त्यावेळेस तिच्यासोबत जो डान्स केला तोही किती जबरदस्तीने केला. एकदा अर्णव आणि ईश्वरीला किडनॅप केलेलं गेलं होतं, म्हणजे ईश्वरीलाच किडनॅप केलेलं गेलं होतं आणि आपण ट्रकमध्ये असताना अर्णवने आपला हात कसा पकडला या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या व्हिज्युअलाइज करून दिलेल्या आहेत प्रेक्षकांनो. तिकडे किडनॅप झालेले असताना ईश्वरी अर्णवला कसं खाऊ घालते, त्यानंतर तिला ईश्वरी अर्णवला ब्लेझर घालताना या सगळ्या जुन्या गोष्टी या दोघांनाही आठवत असतात आणि त्या सगळ्या त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दिलेल्या आहेत. इकडे मात्र राकेशचा फार तळफळाट होत असतो. मामा म्हणतात अरे घाला हार. आणि फायनली ईश्वरी अर्णवच्या गळ्यात हार घालते आणि सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवतात. किती छान ना, दोघांचं लग्न झालं. आता इथून पुढे
खूप मज्जा येणार आहे ना प्रेक्षकांनो. इकडे राकेशला आठवतं की अर्णव म्हणतो काही झालं तरी ईश्वरी माझ्यावर विश्वास ठेवेल. इकडे आता यांचं लग्न चालू असतो आणि तिकडे आकाश मात्र नमूला त्रास देतो. इकडे अर्णव आणि ईश्वरीच्या अंगावर अक्षदा टाकायच्या सोडून तो नम्रताच्या अंगावर अक्षदा टाकतोय. म्हणजे आता यांचंही लग्न होणार की नाही प्रेक्षकांनो, तुम्ही सांगा कमेंट करून की आता नम्रता आणि आकाशचंही लग्न व्हायला पाहिजे हो की नाही. आणि आकाश नम्रताच्या अंगावर अक्षदा टाकत असताना नम्रताही लाजते, म्हणजे नम्रताचंही प्रेम आहेत आकाशवर. आणि अर्णवही ईश्वरीच्या गळ्यात हार टाकतो आणि राकेशचा स्वप्न चूरचूर होताना राकेश बघत असतो. आणि राकेशला आठवतं की अर्णव काय म्हणतो ते. अर्णव म्हणतो की तुझ्यासारख्या नीच हलकट माणसाच्या लाईफमध्ये मी मिस इंदोरला कधीच येऊ देणार नाही. अर्णवने हार घातल्यानंतर सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात, पण मात्र आजीच्या मनामध्ये नाराजगी असतेच. राकेश एवढं बघून तिथून संतापून आणि रागाने निघून जातो. एवढा हार घालून झाल्यानंतर अजून पुढचे विधी बाकी असतात आणि तिच्या भांगेत सिंदूरही भरायचं असतं आणि मंगळसूत्रही घालायचं असतं. त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर आता ते ह्या सगळ्या विधी करण्यासाठी बसतात आणि अर्णव हातात कुंकू घेतो आणि तिच्या भांगेमध्ये भरतो. ते तिच्या थोडंसं नाकावर पडतं आणि ते सगळेजण ते बघतच असतात की ती काढण्याचा प्रयत्न करते नाकावरचं, पण तिला काही जमत नाही किंवा दिसत पण नाही ना प्रेक्षकांनो की नाकावरचं कुंकू कसं हे करायचं. आणि नम्रता म्हणते आकाशचा रुमाल. तेवढ्यात अर्णव स्वतःचा रुमाल काढतो आणि हलक्या हाताने तिच्या नाकावरचं कुंकू हलक्या हाताने तो पुसून घेतो. हे बघून अंजलीला फार आनंद होतो प्रेक्षकांनो. अंजलीलाच नाही, सगळ्यांनाच आनंद होतो, खास करून तर आकाशलाही होतोच. आणि त्याला माहिती असतं ना की अर्णवचं प्रेम आहेत ईश्वरीवर. अरे कोणीतरी थांबवा याला, हा किती वेळ ते कुंकू पुसत आहेत, का चान्स मारतोय ईश्वरीकडे बघण्याचा. शेवटी अंजली म्हणतेच की चिंटू झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर सर्वांना तो खूपच म्हणजे जबरदस्त आनंद झालेला असतो प्रेक्षकांनो. आणि मला तर फारच आनंद झालाय की ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं. ते अशा परिस्थितीत झालं आहे. यानंतर किती घरामध्ये ड्रामा होणार आहे, मज्जा होणार आहे आणि त्यांची खास म्हणजे त्या दोघांची जी जुगलबंदी नोकझोक आहेत ना, ते बघायला फार मज्जा येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. तुम्हालाही आवडेल ना ईश्वरी आणि अर्णवची जी नोकझोक जुगलबंदी, तर बघायला विसरू नका तू ही रे माझा मितवा. कुठेही जाऊ नका, अजून अर्धा एपिसोड बाकी आहेत प्रेक्षकांनो. अर्णव उठून उभा राहतो आणि ईश्वरी ही उठून उभे राहते आणि ती उठायला जातेच तेव्हाच अर्णव तिचा हात पकडतो आणि दोघेही परत एकमेकांकडे बघतच असतात. ईश्वरीला परत त्या मागच्या गोष्टी आठवतात की हे दोघं जण कसं गाडीत अडकून बसतात आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा अर्णव आणि ईश्वरी किती मजा करतात. ईश्वरी कसं ओंझळीत पाणी घेऊन अर्णवच्या अंगावर टाकते, ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरीच्या परत त्यांनी दाखवलेल्या आहेत. अर्णव कसं ईश्वरीचा हात हातात घेऊन डान्स करतात, ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवतात. आणि ईश्वरी अर्णवचा हात धरून उभे राहते आणि ते एकमेकांकडे बघतच असतात. आणि ते उभे राहिल्यानंतर आता शेवटी नम्रता म्हणते अंजली ताई, गाठ बांधणाऱ्या सुवासिनी उखाणं घ्यायचं असतं माहिती आहे ना. अंजली म्हणते हो घेते ना, सप्तपदीसाठी बांधते या दोघांची गाठ. राजेश रावांसोबत संसारात सुख भरलं आहे अगदी काठोकाठ. आणि हे उखाणं घेतल्यानंतर सगळ्यांना फार आवडतं, पण माहीत नाही ना बिचाऱ्या अंजलीला की तिचा नवरा काय आहेत म्हणून. किती लेडीजला म्हणजे बायकांना त्याने फसवलंय. पण ते उखाणं घेतल्यानंतर सगळेजण मात्र टाळ्या वाजवतात आणि अर्णव आणि मामा एकमेकांकडे बघून डोळे मिचकवतात. आणि उखाणं घेतल्यानंतर मात्र अंजली ह्या दोघांची गाठ बांधते. आता मामा म्हणतात की आता राहिली आहे सप्तपदी. आता दोघांनी एकमेकांना साथ देण्याची 7 वचनं घ्यायची असतात. मामा म्हणतात बरोबर ना गुरुजी. गुरुजी म्हणतात हो अगदी बरोबर. मामा अर्णवला म्हणतात अरे अर्णव तू पुढे हो. आणि अर्णव आपल्या याच्याने मनाने पुढे होतो आणि मामा म्हणतात अरे ईश्वरीचा हात हातात घे. आणि अर्णव हात पुढे करतो आणि ईश्वरी ही तिचा हात त्याच्या हातात देते आणि सप्तपदीला सुरुवात होती.
ईश्वरी ज्या पाटावर 7 सुपाऱ्या मांडलेल्या असतात, प्रेक्षकांनो तुम्हाला तर माहीतच असेल सप्तपदी काय असतं ते. त्यातली एक सुपारी, एक वचन झालं की एक सुपारी पुढे करायची असं असतं. त्यामुळे ती पहिली सुपारी पुढे करते आणि अर्णवकडे बघते. असं करत करत तिने एक एक फेरे मारले की ती एक एक सुपारी पुढे ढकलत असते. आणि अशा प्रकारे यांचे सप्तपदी आणि 7 फेरे असं दोन्हीही होतात प्रेक्षकांनो. आणि असं होत असताना नम्रता आकाशकडे आणि आकाश नम्रताकडे बघत असतो. आकाश नम्रताला काहीतरी खुणवतो, म्हणजे हे असं आपलं पण असं होणार आहे असं माझं तरी वाटतं, असं तो तिला सांगतो. पण नम्रता थोडी ऑकवर्ड फील करते. आणि यांची सप्तपदी चालू असतानाच गुरुजी मंत्र म्हणतात आणि सप्तपदी झालेली असताना ईश्वरी पुढे येते आणि अर्णव मागे. आणि आता ईश्वरी हात पुढे करते आणि अर्णव त्याचा हात तिच्या हातात देतो. आणि शेवटची सुपारी राहिलेली असते ती ईश्वरी पुढे घेते आणि शेवटचा फेरा ती मारते, कारण शेवटचं वचन हे बायकोचं असतं ना. आणि हे सगळं झाल्यानंतर अर्णव म्हणतो, मी सगळ्यांच्या साक्षीने तुला वचन देतो, कायम तुझं रक्षण करेल. असं अर्णव बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडं वेगळ्याच नजरेने बघते. आणि अर्णवने असं वचन घेतल्यामुळे अंजलीला फार आनंद होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आता शेवट असतो कन्यादान. ईश्वरीचे बाबा आता उठू शकत नाही म्हणून ते चेअरवरच बसलेले असतात. आणि सुप्रियाताई असतात, ते वरतून पाणी टाकतात आणि ईश्वरी अर्णवच्या हातात गणपती देतात, ते त्याचा अभिषेक करतात. असं करून कन्यादानाचा हा क्षण असतो. आणि इथे हा इतका भावनिक झालेला असतो, ईश्वरीच्या डोळ्यात इतकं पाणी येतं. अर्णव तिच्याकडे बघतच असतो आणि आकाश नम्रताकडे बघत असतो. नम्रताही खूप भावनिक झालेली असते. आणि ईश्वरीला आठवतं की बाबा काय म्हणतात, ही रक्ताच्या नातापेक्षा मनाने जोडलेली नाती खरी असतात, असं ईश्वरीला आठवत असतं. आणि ती बाबांच्या गळ्यात पडते आणि बाबांनाही त्या गोष्टी आठवतात की ईश्वरी म्हणते की नातं हे मनाचं मनाशीच असतं. ईश्वरी म्हणते रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जास्त खरी असतात, हे माहिती आहे बाबा मला. आणि बाबांनाही काही जुन्या गोष्टी आठवतात की ईश्वरी म्हणते, माझे आई बाबा देवाघरी गेल्यावर त्यांनी जे जे माझ्यासाठी केलं असतं ते सगळं तुम्ही केलंय. बाबांना ईश्वरीच्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. बाबा जरी बोलत नसले किंवा काही बोलू शकत नसले तर त्यांना पण मन आहेत आणि त्यांना भावना तरी जाणवतातच ना. आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवून तेही खूप भावनिक होतात. आणि शेवटी ईश्वरीच्या आत्याच्याही डोळ्यात पाणी येतं कन्यादान करताना. बघा, कोणीही असो, मुलीचं कन्यादान करताना कोणाच्याही डोळ्यात पाणी हे येतच. इकडे आजीलाही थोडंसं वाईट वाटलेलंच दिसतंय बरं का प्रेक्षकांनो. आणि मामांना तर पण थोडं वाईट वाटतंय. ते सुद्धा हा क्षण बघून रडायला त्यांना सुद्धा येतं. आता कन्यादान झालेलं असतं आणि सगळेजण तिथे लग्न मंडपात उभे असतात. मामा म्हणतात, अर्णव आजीच्या पाया पड. आणि अर्णव आणि ईश्वरी आजीच्या पाया पडण्यासाठी येतात. पण अर्णव म्हणतो की आजी, मी घेतलेला निर्णय एकदम करेक्ट आहे, हे मी प्रूव्ह करेल तुला. अर्णव म्हणतो, प्लीज रागव नको प्लीज. आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे पाया पडत असताना आजी आशीर्वाद फक्त अर्णवलाच देतात आणि हे ईश्वरी बघते. पण शेवटी आजीचा हात ईश्वरीच्या डोक्यावरही ठेवला जातो आणि सगळेजण हे बघून सगळ्यांना फार आनंद होता आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. मामा म्हणतात, आता ईश्वरीच्या आईवडिलांचाही आशीर्वाद घ्या. आणि अर्णव आणि ईश्वरी दोघेही ईश्वरीच्या आई वडिलांकडे पाया पडण्यासाठी जातात. आणि दोघे जण खाली वागताच अर्णव म्हणतो, बाबा काळजी करू नका, तुमच्या मुलीला मी नेहमी सुखात ठेवीन, काहीच त्रास होऊ देणार नाही मी तिला. आणि हे असं बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघतच असते. आणि दोघे जण पाया पडत असताना ईश्वरीची आई बाबांचा हात ईश्वरीच्या डोक्यावर आणि त्यानंतर अर्णवच्या डोक्यावर असा ठेवते. ईश्वरी हे सगळं बघून खूप इमोशनल होते आणि तिला फार रडायला येतं प्रेक्षकांनो. ईश्वरीचे बाबा सुद्धा खूप खूप म्हणजे खूप रडतात. आणि त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव सुप्रियाच्या पाया पडतात आणि ईश्वरीची आई आशीर्वाद देते की सुखाने नांदा, एवढी एकच इच्छा आहे. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा, कारण आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा
खूप कमी डायलॉग्स होते, त्यामुळे खूप छोटा आणि सुंदर असा एपिसोड झालेला आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जाऊ नका, अजून प्रोमो बाकी आहेत. त्या प्रोमो म्हणजे काय, गृहप्रवेश बाकी आहेत अजून अर्णव आणि ईश्वरीचा. आता हे ईश्वरी आणि अर्णव म्हणजे ईश्वरीचाच गृहप्रवेश, पण ईश्वरी आणि अर्णव दोघेही बाहेर उभे असतात आणि अंजली म्हणते की मी माझ्या वहिनीला गृहप्रवेश करताना एक छोटासा उखाणा घेण्याची इच्छा आहे, तर तेवढे पूर्ण करू शकतेस का? ईश्वरी रडत रडत आणि थोड्या इमोशनल आवाजात उखाणं घेते. ईश्वरी म्हणते, माहेर सोडून येताना आवाज होतोय काटर, अर्णव सरांचं नाव घेते बाबांच्या इच्छे खातर. वा वा, ईश्वरी खूप सुंदर नाव घेतले. आणि हे आता असं नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडं प्रश्नचिन्ह असतोच की इथे ईश्वरीची इच्छा नसते पण बाबांची इच्छा असते, म्हणून ती हे लग्न करते. असो, तिने ते लग्न केलंच आहेत, पण आपल्यालाही माहिती की तिने हे लग्न करेक्ट व्यक्तीसोबत केलेलं आहे, कारण अर्णव हा तिला खूप सुखात आणि आनंदात ठेवणारा आहेत. पण त्यांच्यामध्ये जेव्हा प्रेम होईल ते जास्त बघण्यासारखं आहेत. बरोबर आहे की नाही प्रेक्षकांनो? आणि हे दोघं जण देवात लक्ष्मी आईच्या समोर उभे असतात पाया पडण्यासाठी. आणि अंजली म्हणते, अगं आई, तुझी नातसून आली आहेत, तर तू सुनमुख बघणार नाहीत का? आजी म्हणते, मला मान्य नाहीये हे लग्न. आणि असं बोलून आजी तिथून निघून जातात. आणि ह्या मालिकेचा हा प्रोमो ही इथेच संपलाय. तुम्हाला ही सिरियल आणि हा प्रोमो कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. आणि तोपर्यंत आपण उद्या पुन्हा भेटूच. आणि तोपर्यंत बघायलाही विसरू नका तू ही रे माझा मितवा. बाय बाय.